आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून इस्मा कायदा हा लागू करण्यात आलेला आहे। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलाय। घरगुती गॅसला प्राधान्य देण्याचं सरकारचं हे धोरण असल्याचं कळतंय आणि याच पार्श्वभूमीवरती हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। गॅसची जी साठेबाजी होते ही रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून आता इस्मा कायदा हा लागू करण्यात आलाय। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। घरगुती गॅसला यामुळे प्राधान्य मिळणार आहे आणि हेच प्राधान्य देण्याचं सरकारचं धोरण असल्याचं कळतंय। आखाती युद्धाचा गॅसच्या पुरवठ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला होता आणि याचे परिणाम भारतासह महाराष्ट्रामध्ये देखील दिसून आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। घरगुती गॅसला प्राधान्य देण्याचं सरकारचं धोरण आहे आणि गॅसची जी साठेबाजी होते ती रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून इस्मा कायदा हा लागू करण्यात आलेला आहे। गेल्या 11 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे आणि या युद्धामुळे गॅसच्या पुरवठ्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे। अनेक उद्योगांना याचा फटका बसलेला आहे। त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरची गैरसोय होऊ नये या अनुषंगाने आता केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। घरगुती गॅसला प्राधान्य देण्यासाठी सरकारनं हे धोरण आखलेलं आहे आणि गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आता केंद्र सरकारकडून इस्मा कायदा लागू करण्यात आला आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, इस्मा कायदा लागू करण्यात आलेला आहे। काय नेमका हा कायदा असणार आहे? इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट असा हा कायदा आहे की ज्या आवश्यक सेवा आहेत, जीवनावश्यक सेवा आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे या कालावधीमध्ये संपावर जाता येत नाही, किंबहुना कोणत्याही अन्य कुठल्या गोष्टीचा कारण पुढे करून, उदाहरणार्थ बंद असेल किंवा वाहतुकीमध्ये अडथळा आहे असं कोणतंही कारण सांगून सुट्टी घेता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संप पुकारता येत नाही। आणि सर्व या आवश्यक जीवनावश्यक क्षेत्रांमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना या इस्मा कायद्या अंतर्गत कामावर हजर राहावंच लागतं आणि कोणत्याही स्वरूपाचा बंद किंवा हडताल, संप असा या कालावधीमध्ये पुकारता येत नाही। सध्या LPG सिलेंडर या आणि गॅस या संदर्भामध्ये जी भारतभरामध्ये परिस्थिती तयार होते त्या अनुषंगाने या क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या सर्वांसाठी इस्मा हा कायदा लागू करण्यात आलेला आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे याची झळ बसणार नाही किंवा कोणी वेठीस धरू शकणार नाही देशव्यवस्थेला किंवा सर्वसामान्य नागरिकांना। नक्कीच, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।